नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 20 ऑक्टोबर वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीला पहिले पूजनीय गणेशाची पूजा केली जाते. उपास करणाऱ्या व्यक्तीवर श्री गणेशाच्या आशीर्वादाचा वर्षाव होत असतो. त्यांची कामे जे आहे ते सुरळीतपणे पूर्ण होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येत असते. अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीला व्रत व उपासना करणाऱ्या व्यक्तीने चंद्रोदयानंतर अर्घ्य व पूजा नक्की करावी. पूजा केल्यानंतर पूजा ही पूर्ण होत असते. असं म्हटलं जाते की अश्विन संकष्ट चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक पूजा करून ब्राह्मणांना दान दिल्याने व्यक्तीचे सर्व पाप, संकट दूर होत असतात आणि कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त होत असतो. या दिवशी पूजेसोबत कथाही वाचन जरूर करावी. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय नक्की करून पहा, ज्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये यशप्राप्ती होईल. मुलांच्या जीवनामध्ये दुःख, अडचणी, विघ्न, दारिद्र्य, गरिबी कायमची दूर होईल. उपाय कशा पद्धतीने करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. संकष्ट चतुर्थी कृष्ण पक्षातील 20 ऑक्टोबर 2024 वार रविवार या दिवशी आलेली आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांनी आणि आईने गणपती बाप्पाची सेवा, व्रत, उपासना जर केली तर गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद 100% आपल्याला प्राप्त होतो. जीवनामध्ये कोणतेही कार्यामध्ये सफलताही आणून देतात. सर्वात प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला म्हटले जाते. सर्वात प्रथम आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाचा जल अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः म्हणायचं आहे. लाल रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर, गणपती बाप्पाची पूजा आराधना झाल्यानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल, 21 दुर्वा, 21 मोदक अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर वरण, भात, भाजी, पोळी हा नैवेद्य जो आहे तो आवर्जून दाखवायचा आहे. कांदा, लसूण विरहित नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. सात्विक जेवण बनवायचं आहे, नैवेद्य बनवायचा आहे आणि हा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. तुळशीचा वापर गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये, नैवेद्यामध्ये करू नये. संकष्ट चतुर्थी वर्षातून 12 संकष्ट चतुर्थी येत असतात. 12 संकष्ट चतुर्थीचे व्रत धरल्याने आपल्या जीवनातील कोणत्याही कामामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यासोबत राहत असतो. कारण गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे, संकट दूर करणारे, बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहावा त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर उपाय का करावा व कोणासाठी करायचा आहे तर पहा, आपल्याला मुलांच्या शिक्षणामध्ये व त्याला नोकरी प्राप्ती व्हावी, व्यवसायात चांगला पगार वाढवावा व बाहेरगावी शिकायला गेलेला असेल तर बाहेरगावाची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यानंतर करायचा आहे किंवा तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता. ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. इथे आपल्याला हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हिरवे मूग जे आहे ते इथे घ्यायचे आहेत. तर आपल्याला मुगाची डाळ न घेता आपल्याला फक्त हिरवे मूग, अख्खे मूग घ्यायचे आहेत. घेत असताना तुटलेले नसावे, किडलेले नसावे, शुद्ध आणि चांगले असावे. मुलांचे विघ्न दूर व्हावे, संकट दूर व्हावे व त्याला कोणतेही शत्रुपीडा, बाहेरची बांधा, वाईट संगत न लागावी, दुष्ट न लागावी यासाठी अडचणी, समस्या दूर व्हाव्यात व त्यांच्या जीवनातील अडचणी, समस्या दूर व्हाव्यात त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. मुलाला मनासारखी मार्क्स मिळावेत, शिक्षणामध्ये कमजोर असेल, घरातील मुले जे आहेत ते शांत राहत नसेल, तापट स्वभावाचे आहेत, अभ्यासामध्ये कमजोर असेल, सरकारी नोकरी लागत नसेल, त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तर पहा, हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा, आराधना, अभिषेक करायचा आहे. तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप लावायचा आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर
आपल्याला इथे हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. तर 2 मुले असेल तर तुम्ही 2 वस्त्र घ्या, किंवा 3 मुले असेल तर 3 वस्त्र घ्यावे, किंवा एकच मुलगा तुम्हाला असेल तर तुम्ही एकच वस्त्र इथे घ्यायचं आहे. तर एका मुलासाठी आपल्याला 108 हिरव्या रंगाचे मूग जे आहे ते घ्यायचे आहेत. सर्वात प्रथम आपल्याला आसन टाकायचं आहे, मुलाला शेजारी बसवायचं आहे. मुलांकडून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आराधना, जास्वंदाची फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर मुलाला आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये 108 तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासमोर हे जे वस्त्र आहे हे घेतलेलं आहे हिरव्या रंगाचं हे टाकायचं आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला हिरव्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर मुलाला आपल्याला हा मंत्र म्हणायला लावायचा आहे. ओम गण गणपती नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि ज्या वाटीमधील मूग आहे तर आपल्याला त्या हिरव्या वस्त्रावर एक एक करत हे जे मूग आहे हे मंत्र म्हणत टाकायचं आहे. नंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये संकट, विघ्न, शत्रुपीडा, करणी बाधा, बाहेरची बाधा लागलेली आहे ती दूर होऊ द्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर आपल्याला ही जी पोटली आहे ही गणपती बाप्पाजवळ ठेवायची आहे. संध्याकाळी ही पोटली जी आहे ही पोटली आपल्याला उचलायची आहे. त्यानंतर मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे. जिथे तुमचा मुलगा झोपत असेल तिथे उशीखाली ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही कंपासमध्ये ठेवू शकता. जर तुमचा मुलगा बाहेरगावी शिकत असेल तर आपल्याला मुलाच्या कोणत्याही वस्तूमध्ये ही जी पोटली आहे ही ठेवायची आहे. जसे की लॅपटॉप असेल, गाडी असेल, किंवा एखादी आवडती वस्तू द्यायची, कंपास असेल, बॅग असेल, त्यामध्ये आपल्याला ही जी वस्तू आहे ही पोटली ठेवायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे आपल्याला परत घ्यायची आहे. सोमवारच्या दिवशी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. त्यानंतर ही पोटली जी आहे ही घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे. घरातील देवपूजा झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुम्ही शिवमंदिरात जाऊ शकता. त्यानंतर आपल्याला सोबत ताटामध्ये पंचामृत घ्यायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत, जास्वंदाची फुले, पांढऱ्या रंगाची फुले सोबत घ्यायची आहेत, तुपाचा दिवा आणि अगरबत्ती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला शिवशंकराची म्हणजेच शिवपिंडीची पूजा करायची आहे. त्यानंतर जल अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे, काळे तीळ अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत काळे तीळ अर्पण करायचे आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला फुले, अक्षदा, धूप दाखवायचा आहे. दिवा लावायचा आहे तुपाचा. गणपती बाप्पांना गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही मोदक दाखवू शकता. त्यानंतर ही जी मुगाची पोटली आहे ही आपल्याला तिथे सोडायची आहे. आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ हे मूग सर्व 108 जे आहे ते अर्पण करायचे आहे. अर्पण करता वेळेस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या व त्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होऊ द्या. सरकारी नोकरी असेल किंवा मोठा व्यवसाय असेल, दुकान असेल, त्यामध्ये भरभरून प्रगती होऊ द्या. माझ्या मुलाच्या जीवनामध्ये संकट, विघ्न येत असेल ते सुद्धा कमी होऊ द्या व त्याचे लग्न कार्य चांगल्या ठिकाणी जुळू द्या. मुलगी असेल किंवा मुलगा असेल, दोन्हीसाठी हा उपाय आपण करू शकता, ज्यामुळे मुलाच्या कोणत्याही कार्यामध्ये त्याला सफलता मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल